होतीस तू आणि आम्ही झालो सुगंधी, बंधन तोडून शिकण्यासाठीची मिळेल आता संधी. तसे तुझ्याच पावलांचे पाहुनी भरारी घेतली आम्ही दिशा तुम्ही. तुझा बसा असा की उजळल्या पिढ्या उभी तमात तू मशाल होऊनी. दिलीस आशा जगायला तू जन्म आमचा सुखावला. सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी हो सावित्री आई, सावित्री आई, नवाची मिळाई तू सावित्री आई. श्रोते हो नमस्कार, मी ऐश्वर्या आणि आपण ऐकत आहात शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी अर्थात शिववाणी 89.6 FM. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. आज भाषण नाही, आज इतिहासाचं पुनरावर्तन नाही, आज थेट संवाद रूपी पत्र आहे. विषय आहे पत्रास कारण की. प्रिय सावित्रीमाई, तू अंगावरती शेण चिखल झेलत पोरींच्या हातात पाटी पेन्सिल दिलीस. त्यांना काय लिहायचं होतं बरं त्या पाटीवरती? स्वातंत्र्य. माई, तू ज्योतिबांची सावली होतीस असं मी कधी म्हणणार नाही, कारण ती उजेडात सोबत करते आणि नेमकं अंधारात साथ सोडते. तू ज्योतिबाच होतीस जी ते सारं जगली जे ज्योतिबा जगली. माई, तू भिडेवाड्यात पहिली शाळा उघडली आणि त्या पहिल्या 6 मुलींच्या कोऱ्या पाटीवर त्यांचा हातात हात धरून अधिकाराचा गिरवलास. तोपर्यंत स्त्री दास्यत्वाच्या काळ्या कुट्ट पाठीवरती गेल्या हजारो वर्षात काहीच लिहिलं गेलं नव्हतं. तू भिडेवाड्यात गिरवलेला अधिकाराचा पुढच्या अनेक पिढ्यांच्या अस्तित्वाचा झाला. यत्र नार्यस्तु पूंजते, ज्या पूजेचं किंवा चंडीच्या पोकळ दिमाखाचं तुला कधी कौतुक वाटलं नाही आणि म्हणून तुला हे सोनेरी साखळदंड तोडता आले. तुझ्या अंगावर शेण चिखल फेकताना ज्यांचे हात भरले त्यांनी ते लगेच वाहत्या गंगेत धुवून घेतले आणि बेमालूमपणे नामानिराळे झाले. गंगेवरून आठवलं, काठाला सुपीक करत आणि पाणी पाजत जाणाऱ्या जीवनदायी नद्यांची महती आपण नेहमी गातो. पण माई, तू आमच्यासाठी गंगेपेक्षाही महान आहेस. ज्योतिबा नावाच्या पर्वतातून उगम पावल्यानंतर तू आज तागायत वाहतेस. तुला बंधाऱ्यात बांधता येत नाही आणि तू सागरात मिसळून खारटही होत नाही बाकीच्या नद्यांसारखी. माई, तू कधी कल्पना, कधी इंदिरा, कधी साक्षी, सानिया, सिंधू, गीता सारख्या तुझ्या आजच्या रूपातून डोकावते आहेस आणि राष्ट्राचा अभिमान उंचावते आहेस. पण तुझ्या आजच्या लेकींना आम्ही पुरुषांनी पुन्हा देवी बनवले. काहींना शोभेची वस्तू तर काहींना उपभोग्य, म्हणजे एकूण साऱ्यांनाच गुलाम आणि गुलामच बनवले. आजही जेव्हा तू एखाद्या गर्भात अंकुरते त्यावेळी आमच्या कपाळावर बुरसटलेल्या मानसिकतेच्या आठ्या उमटतात. एवढंच नाही, आम्ही कळ्या खुडून टाकल्या सुद्धा. तुझ्या स्त्रीमुक्तीच्या लढापेक्षा आमची स्त्रीमुक्ती काही वेगळीच आहे. आमच्या पुरुषी मानसिकतेला ज्योतिबांच्या विचारांचा परिस्पर्श व्हायला हवा होता खरं. तू तोडलेल्या सोनेरी साखळदंडांचा पुन्हा तुझ्याच मुलींना मोह होतोय हे दुर्दैव. रिमोट हातात आहे, टीव्ही समोर बसून सगळी चॅनल्स बदलून झाली, पण एकही चॅनल स्त्रियांच्या खऱ्या समस्यांवर उजेड टाकत नाही. तरीही हातातून रिमोट जात नाही आणि टीव्ही समोरून उठवतही नाही. ही शोकांतिका आहे. तुझ्या विचारांशी त्यांची ओळख करून द्यायची आहे. कर्मकांडांमुळे, व्रतवैकल्यांमुळे, उपवासामुळे शक्तिहीन झालेल्या तुझ्या या वारसदार तुझा वारसा पुढे नेतील असं वाटतच नाही आता. तुझ्याच नावानं उद्या एखादं व्रत मार्केटला येतं की काय अशी भीती वाटतीये. सती सावित्री आहेच, तुला सरस्वतीचा अवतार करण्याचं धाडसही होतंय. पण तू ज्यांच्या पंखात स्वतःचा श्वास देऊन जीव फुंकलास ती पाखरं आज भराऱ्या घेत आहेत आभाळ कवेत घेण्यासाठी. आम्हीही आता जन्माला आलेल्या चिमुकलीमध्ये तुला बघायला शिकलोय, तिचं कौतुक करतोय, तिच्या भवितव्यासाठी जागरूक होतोय. ही तुझ्या लढ्याची उपलब्धी नाकारून चालणार नाही. कधी भिडेवाड्यातून मान उंचावून बघ विद्यापीठाच्या पाठीकडे, त्यात तुझं नाव दिसेल. आणि गहिवरून जाऊ नकोस, तुझ्या बलिदानापुढे ते काहीच नाही. तुझ्या सावलीत आता सगळेच आहेत, अगदी सगळेच, धुतल्या हाताचे सुद्धा. तू पुन्हा जन्माला ये असं मी म्हणणार नाही,
कारण तू युगानयुगे पुरेल असं करून ठेवलंय आणि तुझ्या प्रेरणेने आजच्या सावित्री ते पुढे नेतील अशी खात्री आहे. उरल्या सांस्कृतिक सामाजिक गुलामगिरीचे पाशेही या तुझ्यापुरी फेकून देतील हा तुझ्या त्यागावरचा आमचा विश्वास आहे. श्रोते हो, हे पत्र इथे थांबतं, पण जबाबदारी इथे संपत नाही. सावित्रीबाईंनी आमच्यासाठी अक्षर उघडलं, आता ते अक्षर जगण्याशी जोडणं ही आपली जबाबदारी आहे. देवी नको, दया नको, फक्त माणूस म्हणून समान जगण्याचा हक्क इतकंच पुरेसं आहे. मी होते ऐश्वर्या, आपल्यासोबत शिववाणी 89.6 FM वर. विचार ऐकत रहा, विचार जपत रहा आणि विचार बदलत रहा. जय सावित्रीबाई, जय शिक्षण. तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे लला सवार नाही थांबली, झुगारुनी रूढी पुढेच चालली. समानतेचा ध्यास घेतला उरी, सुधारण्या समाज भिडेकली. ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले.